महसूल मंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या। जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची गर्दी, तक्रारी तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना। जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आपल्या समस्या, तक्रारी, निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूल मंत्र्यांनी थेट संवाद साधला। त्यांच्या समस्या, म्हणणं जाणून घेतलं आणि त्यावर कालमर्यादित कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमास आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपवन संरक्षक हरवीर सिंग, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। नागरिकांच्या समस्या स्थानिक स्तरावरच निकाली निघणं आवश्यक आहे। तालुका स्तरावर नियमित लोकशाही दिन घेतल्यास मोठ्या प्रमाणात समस्यांचं निराकरण करता येईल। शासकीय विभागांनी समन्वयानं काम करून प्रश्न निकाली काढावेत। प्राप्त निवेदनं, तक्रारी कालमर्यादित निकाली काढा। शासन स्तरावरील प्रकरणांसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल। त्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असं महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले। वन्य प्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक अलार्म सिस्टम लावा, त्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी या ठिकाणाहून हलणार नाही, असं महसूल मंत्र्यांनी सुरुवातीलाच सांगितलं। त्याप्रमाणे त्यांनी सर्वांच्या समस्या व निवेदनं स्वीकारली। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले की वर्धा शहरातील सानेनगर, रामनगर येथील नागरिकांच्या समस्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल आणि गजानन नगर वासियांप्रमाणे त्यांच्याही समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असं ते म्हणाले। जनसंवादात आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची सुरुवातीला नोंदणी करण्यात आली। तक्रार नोंदवलेल्या नागरिकांच्या समस्या स्वतः श्री बावनकुळे यांनी ऐकून घेतल्या। दाखल तक्रारीवर वेळेत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सातत्यानं पाठपुरावा करून निकाली काढलेल्या गजानन नगर, पिंपरी मेघे येथील नागरिकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूखंड वाटप करण्यात आले। यावेळी वनहक्क पट्टे, नजूल भूखंड वाटप, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा वितरण आदींचं वाटप करण्यात आलं। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।